Okay. So, good afternoon, sir. Good afternoon. So, I am Dr. Hitesh Wani. मी अमेरिकन रिसर्च सेंटर सर्टिफाईड आयरिस अनालिस्ट अँड काउन्सलर आहे. दॅट इज करिअर अनालिस्ट अँड काउन्सलर, ज्यामध्ये स्टुडंट लेवलचं सब्जेक्ट सिलेक्शन, स्ट्रीम सिलेक्शन, करिअर सिलेक्शनला आम्ही सपोर्ट करत असतो. सिमिलरली सेम टेक्नॉलॉजी आम्ही कॉर्पोरेटला पण यूज करतो, जिथं राईट पर्सन राईट जॉब हे असेसमेंट होतं आणि मल्टिपल करिअर ॲस्पेक्ट पॉईंट ऑफ व्ह्यू प्रोफेशनल्सला पण याची कॉम्पिटन्सी असेसमेंटला रिक्वायरमेंट असते. सो देअर ऑल्सो वी आर युझिंग दिस आयरिस टेक्नॉलॉजी की जी अमेरिकन रिसर्च सेंटर कॅलिफोर्निया बेस्ड आहे. ठीक आहे. सो राईट नाव आपण ईश्वरीचं करिअर असेसमेंट केलं थ्रू आयरिस टेक्नॉलॉजी. सो बिफोर करिअर असेसमेंट ॲज अ पॅरेंट्स तुम्ही आणि ॲज ए स्टुडंट ईश्वरी कशा प्रकारचे तुमचे थॉट प्रोसेस होते, काय कन्फ्युजन्स असतील नसतील, जे काय असेल तो ओपनली डिस्कस करा. आणि असेसमेंट केल्यानंतर असेसमेंट, काउन्सलिंग आणि आताची तुमची कंडिशन म्हणजे बिफोर असेसमेंट काउन्सलिंग आणि आफ्टर असेसमेंट काउन्सलिंग, तर तुमच्या वे ऑफ थिंकिंगमध्ये तुमचे जे काय डोक्यात क्युरीज, क्वेश्चन्स भरपूर जे काय असतील त्यावर कुठल्या लेवलला सोल्युशन्स मिळाले, इफेक्ट काय. सो ओपन फीडबॅक, ओपन शेअरिंग. टाइम इज युअर्स. येस येस येस. माझं नाव नितीन पिंगळे, ही माझी मुलगी ईश्वरी. आत्ताच तिने ICSE थ्रू 10वीची एक्झाम दिली. तर आम्ही बघतोय बऱ्याच स्टुडंटनी क्लासेस वगैरे सुरू झाले, JEE, CET अजून काय असतील ते. पण आम्हाला तिच्याबद्दल काय निर्णय घ्यावा ते कन्फ्युजन होतं. तर आम्ही लेट इट गो, थोडा वेळ जाऊ दिला एक्झाम झाल्यानंतर. आणि अचानक मला आता आपली E3ची ओळख आहेच, तर मला आठवलं की सर इनोव्हेटिव्ह माइंड तुम्ही अशा काही काउन्सिलिंग काही टेस्ट करता, तर आम्ही कन्फ्यूज होतो तिला कुठल्या क्षेत्रात पाठवायचं, काय करायचं, करिअर कसं निवडायचं. तर हे सगळ्या कन्फ्युजनसाठी आम्ही तुम्हाला जे परवा भेटलो आणि तुम्ही ब्रेन असेसमेंट जी टेस्ट केली आयरिस टेक्नॉलॉजी थ्रू, तर विदिन 24 आवर्स त्याचे रिपोर्ट्स पण आले. आणि तुम्ही जे काउन्सिलिंग केलं मग त्याच्यातून ती जी तुमची एक्सपर्टी, तो रिपोर्ट्स कसा वाचायचा काय ते आम्ही बघून तर आम्हाला काही समजू शकत नाही. त्याच्यातला कुठला पार्ट वीक आहे, कुठला पार्ट तिचा स्ट्रॉंग आहे, कुठल्या फील्डमध्ये ती किती प्रकारे कशा प्रकारे काम करू शकते, किती तिला अचिव्हमेंट भेटू शकते, हे सगळं तुम्ही स्टडी करून जो आम्हाला 4-5 ऑप्शन्स आमच्या समोर ठेवले, ते पण शॉर्ट आउट करत खूप सारे ऑप्शन्समधून तुम्ही फायनली 3-4 ऑप्शन्स आम्हाला दिले. आणि ज्यावेळेस तुम्ही आम्हाला ते ऑप्शन सांगितले तर त्याच्यात बऱ्यापैकी ईश्वरीला पण त्या गोष्टी करू शकतोय हा कॉन्फिडन्स मला पण वाटायला लागला. ज्याच्यापैकी जे काही ऑप्शन आहे, तुम्ही MBA, BBA प्लस MBA प्लस IPS हा एक ऑप्शन कॉमर्स बॅकग्राऊंड मधून सांगितला. सेकंड ऑप्शन तुम्ही BTech ॲग्री, त्याच्यानंतर MBA आणि त्याच्यानंतर परत UPSC थ्रू IPS हा एक ऑप्शन सांगितला. तर थोडं कुठं ना कुठं आमची पण त्याच स्ट्रीमला जाण्याची इच्छा होती. आणि सो आमचं पण कन्फ्युजन 100% क्लिअर झालंय, आमचा पाथ क्लिअर झाला. तर मला वाटतंय प्रत्येक पॅरेंट्सनी ही गोष्ट करून घेतली पाहिजे. त्याला सायंटिफिक बेस आहे आणि उगाचच मुलांच्या इच्छेविरुद्ध किंवा त्यांची इच्छा न जागता कोणीतरी मित्र इकडे चाललाय म्हणून तो तिकडे करतो, किंवा मग एक अट्रॅक्शन असतं कुठल्या पार्टचं, पण मग ते प्रॉपर सायंटिफिकल त्याला असेसमेंट न करता केल्याने मग फेल्युअरचे चान्सेस वाढतात, मग त्याच्यातून नैराश्य तयार होतं. अशा बऱ्याच गोष्टी. तर मी रिकमेंड करेल की हे सगळं सायंटिफिकल आहे, त्याचा बेस आपण सगळ्यांनी करावा आणि तुमचं विजन आणि बाकीच्या गोष्टी क्लिअर होतील. सो थँक्यू व्हेरी मच सर, तर तुम्ही जो आम्हाला फायनल BTech ॲग्री प्लस MBA प्लस IPS असा एक वे सांगितला, त्याच्या थ्रू आम्ही आता जाऊया पुढे. लेट्स सी. ओके सर, थँक्यू. तर आपण तिचा ॲज ए पॅरेंट्स तुम्ही, मी ॲज ए करिअर कोच आणि ईश्वरी ॲज अ स्टुडंट, तर तिघं एकत्र बसून जे बेस्ट ऑप्शन्स होते त्याच्यावरती वर्किंग करत, फनेलिंग करत करत आपण एक फायनल ऑप्शनला आलो, जेणेकरून तिचं आता 11वी 10वी नंतर पुढं काय, तर ते 11वी 12वीची सायन्स स्ट्रीम सिलेक्ट झाली. त्यानंतर पुढं काय, त्यानंतर तर 12वी नंतर BTech ॲग्री ते पण क्लिअर झालं. आणि BTech ॲग्री नंतर पुढचं मॅनेजमेंट व्हॅल्यू स्ट्रीम MBA. मग ते MBA आपण IIMचे ऑप्शन्स आहेत, नर्सिंग मॉन्जीचे आहेत, बरेच चांगले ऑप्शन्स आहेत, A ग्रेड कॉलेजेसचे, की जिथून आपल्याला जॉब प्लस बिझनेस प्लस ॲज ए क्लास 1 ऑफिसर गव्हर्नमेंट व्हॅल्यू स्ट्रीम IPS IFS हे पण ओपन झाले. सो कम्प्लीट करिअर असेसमेंट हे 360 डिग्री करण्याचा आपण प्रयत्न केला, जिथं बिझनेस प्लस जॉब, जॉब प्लस बिझनेस प्लस गव्हर्नमेंट ऑप्शन्स सगळे ओपन राहतात आणि कुठेही मागे होऊन बघायची गरज नाही पडत. सो मला एक शॉर्ट 2 लाईन फीडबॅक मे बी ईश्वरी तुझा पाहिजे.